हे राजन, माझे मेहुणे. हा हा राजन, हो. हा तुझा मेवणा आहे? हो का? तू त्यांना ओळखतोस? ओळखतो. अगं मी एकाच कॉलेजमधले, एका वर्गातले. खरंच? पण आमचं तेव्हा कधीच पटलं नाही. इनफॅक्ट आम्ही बोललो पण नाही एकमेकांशी. पण आता बोला. हा, तो बोलला तर. अहो किती उशीर, सगळेजण वाट पाहतात. मग ड्रेस चेंज करायला वेळ नाही काय लागणार? असं काय करता? रश्मीच्या नवऱ्याशी ओळख करून आता द्यायची. रश्मीच्या तो रश्मीच्या बाजूला बाई तुझा नवरा काय? हो, तुम्ही त्याला ओळखता? चांगलाच. आम्ही दोघं एकत्र कॉलेजमध्ये होतो. मी त्याची कधी बोलत नव्हतो. तेव्हा नव्हताना बोलत, आत्ता बोला. बोला काय? मग वाटेल काहीतरी बोलतो उगाच. अहो असं काय करता? पाहुण्यांच्या देखत असं बोलणार आहात? पाहुण्याच्या देखत पटत नाही तो उगाच. अहो पण आज त्यांच्यासाठीच पार्टी आहे ना, तुम्ही चला बघू. काय बरं चल. चला. हॅलो, हाऊ डू? थँक्यू. हॅलो रश्मी. हॅलो. हॅलो. भाऊजी, हे कॅप्टन प्रताप. हॅलो. हॅलो. Hello. How are you? कैसा? ठीक आहे ना? तुम्ही गप्पा मारा, मी आलेच. काय काय? अजून चला माझा इन्सल्ट करतो. टेक इट इझी. भाऊजी मनाने खरंच तसे फार चांगले आहेत. आहेत कुठे तुझे मिस्टर? ते काय? तुम्ही बसा, हा मी आलेच. काय मिसेस नाडकर्णी? काय? एकटे चालत? हो. बरोबर कोण नाही आलं? नाही ना. बरं झालं. यू आर लुकिंग सो चार्मिंग, सो ब्युटिफुल. आय टेल यू. आमच्या याला मी नेहमी सांगत असतो हम्म. की फिगर कशी मेंटेन करावी मिसेस नाडकर्णीकडून शिकावं. पण ऐकेल तर ना, एक नंबरची बावळट आहे हो. थँक्यू. आणि मुलखाशी संशय. हम्म. मी जरा कुठे तुमच्यासारख्या सुंदर बाईशी बोलत उभं राहिलं ना की कधी मागे उभं राहिलं काही सांगता पण येणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. तेच मी तेच. काय कचरा केलाय. या मालक लोकांची होते पार्टी आणि आमच्या वाट्याला उष्टी खरकटी. खाली एखादी मोलकरण पण नाही सोबतीला. तेवढं जरा काम करताना बरं वाटलं असतं. कमाल आहे तुम्ही दोघींची. तुम्ही खुशाल इकडे हातडत बसलात आणि खात बसलात आणि मला बोलवायला सुद्धा नाही काय? आम्ही तुमच्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय. बोलायचं नाही असं ठरवलंय का बुवा? काल पार्टीत तुम्ही प्रतापशी बोलला नाहीत. हा, म्हणून बोलायचं नाही असं ठरवलंय. मग काय हरकत नाही. हे बघ, त्याची आणि माझी वेवलेन कधी जुळली नाही आणि कधी जुळणारी नाही. कळलं? अहो पण का? का म्हणजे काय? मला तो आवडत नाहीये. हे बघ, मी तुझ्या लग्नाला परवानगी देणार नाही. समजलं? अहो असं काहीतरी बोलू नका हो. तुम्ही नाही परवानगी दिली तर आई मला हे एंगेजमेंट मोडायला लावेल. हे बघ, अगं तू कशाला यांच्या परवानगीचं घेऊन बसलीस? तू करच कॅप्टनशी लग्न. मस्त रुबाबदार आहे, हँडसम आहे. स्तुती? एका परक्या माणसाची चक्क माझ्या तोंडावर स्तुती? आणि काल तुम्ही त्या नाडकर्णी बाईची स्तुती करत होता ते? स्तुती करत नव्हतो. तू किती बावळट आहे तिला मी समजावून सांगत हम्म. होतो. हिला कुठल्या बाईबद्दल बोलायची सोय राहिली नाही घरात. बोला ना, बोला, लांबून बोला. मी काय गळ्यात गळा घालून बोलत होतो काय? तेवढंच राहिलं होतं. एवढं केलं तुम्ही चाललं असतं. हिला बाई आहे का भुसनळा? काय नवरा आहे. बस बस बस. ताई, भाऊजी, 4 दिवस मी इथे मजा करायला आलीये आणि तुम्ही जर का असे सतत एकमेकांशी भांडणार असाल ना तर मी चालले निघून. ही तुझी बहीण, हिला सांग सारखा माझा संशय घेत असते. तुम्ही वागताच तसे. वागतात त्याचे. ए, तू जर अशीच भांडणार असेल ना तर मी खरोखरच कुठल्या तरी बाईच्या मागे निघून जाणार सांगून ठेवतो तुला. हा. जा ना जा, हा. जाऊन तर बघा. हा. नाही लाटणं घेऊन तुमचं टाळकं शेकलं ना तर नावाची विज्जू नाही. ए चले विज्जू, टाळकं शिकण्याच्या गोष्टी सांगते. लाटणं मोडेल. दुसऱ्यांकडे नाही सांगत होतो. हा, भांडकुद आहे कुठली. मी भांडतो येते दादा, काय? मी भांडतो येते दादा. काय? खाली मुंडी पाताल मुंडी. मी भांडतो दादा. एक्सक्यूज मी सर, हं? आज असे गप्प गप्प का? काय नाही अजिबात नाही. नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. नो नो नो, फॉरगेट इट. डिक्टेशन देताय ना? हा डिटेक्शन देतो ना. घ्या, लिहून घ्या. मिसेस कांतीलाल अँड कंपनी. डिअर सर, डिअर सर. विथ रेफरन्स टू युअर विजू. हा? रोजी प्लीज कम लेटर. माझा मूड ऑफ झालेला आहे. बायको का बायको? हा बायको. तुला कसं कळलं?
आणखीन नेहमी जा. म्हणतो की चल 1 मिनिट 1 मिनिट बस बस बस, बस. मुंबईत चांगली साडी कुठे मिळते तुला माहिती आहे का ग? आ? नाही, 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 तुझ्याबद्दल म्हणत नाही मी. ते आमची बायको आहे ना घरी, ती रुसली आहे. ते घरी जाताना एक चांगली साडी घेऊन जावं म्हणतो मी. मला साडीतलं काहीच कळत नाही. मला स्कर्ट मधलं काही कळत नाही. आ? नाही तसं नाही, तसं नाही, नाही तसं नाही म्हणत मला. सर, जू विले पार्ले स्कीम मध्ये एक एक्झिबिशन लागले. तिथे खूप सुंदर साड्या मिळतील तुम्हाला. काल मी आणि अँथनी चल चल, चल. येऊन जाऊन अँथनी अँथनी यायला कान किटून गेले माझे. जगात दुसरा कोण माणूसच नाहीये. साडी ह्यातली कुठली साडी पसंत करा ताई? ही कांजीवरम सिल्क, हा पटोला आणि ही इचलकरंजी. कसली करंजी? करंजी नाही हो, इचलकरंजी. ही साडी रुसलेल्या बायकोला भेट दिली तर चालते का हो, का फक्त दिवाळीसाठीच आहे? ताई तुम्ही सांगा कुठची पॅक करू? ही साडी पॅक करा. हं? आणि यामध्ये अजून काही रंग आहेत का? मलाही दाखवा. काय माझी पहिलीच साडी आहे ना ही. हं? म्हणजे पहिल्यांदाच मी साडी खरेदी करतोय ना. मला काही कळत नाही साडीतलं. तुम्ही मला मदत कराल का प्लीज? ठीक आहे. कशी आहे तुमची बायको? रुसलेली आहे. तसं नाही हो, मग? म्हणजे दिसायला कशी आहे? हा दिसाय गोरी आहे का सावळी आहे? नाही नाही, गोरी म्हणता येणार नाही, सावळी म्हणता येणार नाही. काय म्हणायचं मला काही कळतच नाही. ठीक आहे, मला कळलं. हे बघा, तुमच्या बायकोला हा हा रंग छान दिसेल. अहो अहो दुकानदार, अहो ही साडी पॅक करून द्या हो. चलो साहब आओ जल्दी, सीट खाली है. आहिस्ता आहिस्ता आहिस्ता. लाईट गेले. अरे बापरे, काय झालं? काय झालं रे? देखो साहब, गियर बॉक्स टूट गया है. मैकेनिक को बुलाने के लिए भेजा है. कल सुबह तक ठीक हो जाएगा, घबराना नहीं. सुबह तक म्हणजे सकाळपर्यंत. ओ माय गॉड. काय ग ते? किती वाजले? 4. झोपू दे ना.
खास गणपतीसाठी मादक पेढे. मादक मोदक असणार. मात्रा छापायची राहिली चुकून. दूध घेऊन येतो. हं? काय रे बघ्या, अजून तू इथंच? म्हणजे अरे दुसरीकडे जाणार होतो ना कामाला. जाणार आहे, पण माझी नवीन मालकीण म्हणाली अगोदर तुझी सगळी चौकशी करते आणि मगच तुला कामावर ठेवते. घाबरू नकोस, जाताना तुझे 10 रुपये देऊन जाईन. ना ठेवणार नाही. सीताराम चरित अति पावन. अरे सीताराम चरित अति पावन. गुनी गुनी कहत बगराम. बगाराम, ए बगाराम, बगाराम. काय बाई साहेब? अरे किती हाका मारल्या तुला? बगराम बगराम बगराम. 3. मग बाहेर यायला इतका वेळ का लावला? वेळ कुठे जावला? 3री हाक ऐकल्याबरोबर ताबडतोब आलो. बोला, काय काम आहे? चहा घेऊन ये. बर, बगाराम, मला हाक मारलीत? नाहीतर कुणाला? या घरात किती बगाराम आहेत? 1. बोला. चहा जास्त उकळू नकोस. नाही उकळणार. जाऊ? आणखी काय राहिलंय? काही नाही, जा. बा साहेब, साहेब उठले? कोण साहेब? आता या घरात आणखी किती साहेब आहेत? बगाराम, मी राजन साहेबांबद्दल बोलतोय. ते घरात नाहीयेत. बाहेर गेलेत? हो, पण मी तर त्यांना सकाळी बाहेर जाताना पाहिलं नाही. आणि मीही त्यांना सकाळी घरी येताना पाहिलेलं नाहीये. बापरे, पोलिसात फोन करू? नको. काय रे बगाराम, तुला जर रात्रभर बाहेर राहावं लागलं तर तू कुठे जाशील? आता मी जिथे जातो तिथे साहेब कसे जातील बाईसाहेब? म्हणजे? म्हणजे मी रात्री फक्त एकाच ठिकाणी जातो, भजनाला, देवळात. तिथे साहेब कसे जातील बाईसाहेब? हा, कुठं बरं गेले असतील ते? हा पेपर घ्या. कशाला? बघा कुठे काय बातमी वगैरे आली आहे का? बगाराम, रागवत आहे कशाला? बाईसाहेब, माझा पूर्वीचा मालक असाच एकदा रात्रभर घराबाहेर राहिला. तो सकाळी सापडला कुठं? तलावात. आ? अरे काय सांगतोयस काय? तर सकाळी पेपरात वाचल्यावर मग बायकोला कळलं. खूप रडली असेल ना ती? नाही रडली, कारण मालकाच्या भिजलेल्या पॅन्टीच्या खिशामध्ये एका ओल्या त्या बाईचा फोटो सापडला. हं? बाईसाहेब, आपल्या साहेबांचं तसंच तर झालं नसेल ना? चुप, मला तोंडाला येईल ते बरळतोय. चल चालायला लाग इथून. बाईसाहेब, तुम्ही मला असा दम मारता जसं काय मी तुमचा साहेबच आहे. काही म्हणा, बाई माणसाच्या या असल्या गुन्ह्यामुळेच घरातला माणूस बाहेर जातो. खुशाल जाऊ, मला काय त्याच? मग तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. काय? उद्या तुम्हाला भेटायला एक नवीन मेमसाहेब येणार आहेत. नवीन मेमसा? हं. मला भेटायला? कशाला? चौकशी करायला. कसली चौकशी? आता माणूस एक घर सोडून दुसरीकडे गेल्यानंतर नवीन घरवाली चौकशी करणारच की माणूस वागायला कसा आहे, त्याच्या सवयी काय आहेत, तुम्ही त्याच्या कामावर खुश आहात की नाही. हं? बगाराम, तू तुझ्या नव्या मालकिणीला पाहिलेस? अहो, नुसतं पाहिलं काय म्हणताय, 1-2दा बोललोय सुद्धा. कशी आहे रे? तरुण आहे? हो. सुंदर आहे? हो. पण गडी माणसाला रंगरूपाशी काय देणं घेणं, त्याला कामाशी मतलब. देवा रे देवा, आता मी काय करू? कुठे जाऊ? साहेब, तुम्ही कशाला फिकीर करताय? तुम्हाला दुसरा कोणी पण मिळेल. काय? मी नाही, साहेबच म्हणत होते. काय? हेच की तुम्ही बदलीमध्ये दुसरा कोणीतरी ठेवू शकता. चाला लाग इथून. मी तेच करणार होतो.